हितेंद्र ठाकुर की कोई इच्छा नहीं है आमदार बनने की। जब भी आऊंगा चुन के आऊंगा। वक्त आने पे सबके जवाब मिलेंगे और करारे मिलेंगे। मला आमदार व्हायचं नाही आणि मी निवडूनच आमदार होणार अशी ठोस प्रतिक्रिया जी आहे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष जे आहेत हितेंद्र ठाकूर यांनी दिलेले आहे। मागील 2 दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे की बहुजन विकास आघाडी विलीनीकरण होणार, एकनाथ शिंदे सोबत जाणार आणि क्षितिज ठाकूर यांना विधान परिषदेची ऑफर असल्याच्या चर्चा आहेत। परंतु या चर्चावर हितेंद्र ठाकूर यांनी मौन बाळगलेले आहे। आगे आगे देखो होता है क्या, घोडा मैदान काही लांब नाही, त्यामुळे येत्या काळात नक्की काय होणार हे सध्या तरी सांगता येणार नाही। एकीकडे हितेंद्र ठाकूर यांच्याकडे जवळपास 70 ते 80 मतं आहेत, म्हणजे 71 नगरसेवक हे वसई विरार शहर महानगरपालिकेत आहेत आणि डहाणू, पालघर इतर मित्र पक्षांची मतं जर जोडली तर 80 ते 90 मतं जी आहेत हितेंद्र ठाकूरांकडे आहेत आणि ही निर्णायक मतं आहेत। 2 दिवसापूर्वी जे आहेत रवींद्र फाटक यांनी हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली आणि त्यावेळेस अशी चर्चा झाली की हितेंद्र ठाकूरांकडे सपोर्ट मागण्यासाठी आले होते की त्यांना आमदारकीची ऑफर देण्यासाठी आले होते हेच कळत नव्हतं। हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केलेले आहे की माझी गरज ही प्रत्येकाला लागत असते, कोणीही आपल्या स्वतः स्वार्थासाठी येतं, सर्वजण येतात ते मदतीसाठीच येतात। त्यामुळे हे निश्चित होतं आहे की रवींद्र फाटक जे आले होते ते केवळ मदत मागण्यासाठी आले होते, स्वतःच्या आमदारकीसाठी ते आले होते हे तरी निश्चित झालेले आहे। परंतु येत्या काळामध्ये हितेंद्र ठाकूर यांची जी 70, 80, 90 मतं आहेत ही मोठ्या प्रमाणात निर्णायक मतं असणार आहेत। त्यामुळे जी पक्ष विलिनीकरण होणार याची देखील चर्चा आहे। परंतु जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे बहुजन विकास आघाडी हा विलिनीकरण होणार नाही। जर हितेंद्र ठाकूरांना ऑफर स्वीकारली तर क्षितिज ठाकूर हे आमदार होऊ शकतील, कारण एक पद जे आहे की ते बहुजन विकास आघाडीला मिळणार आहे। परंतु हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की मी निवडून येऊनच विधानसभेमध्ये जाणार आहे, त्यामुळे क्षितिज ठाकूर यांचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। परंतु येत्या काळात क्षितिज ठाकूर यांच्या गळ्यात विधान परिषदेची आमदारकी पडते काय ते देखील पाहावं लागणार आहे। येत्या मागील 3 वर्ष जर पाहिलं की बहुजन विकास आघाडीला पराभव पत्करावा लागला होता आणि 3ही सीट ज्या आहेत बहुजन विकास आघाडीच्या ज्या हरल्या होत्या, त्यामुळे येत्या काळामध्ये बहुजन विकास आघाडीने जंग पछाडला आणि पुन्हा एकदा पक्षाला उभारी आली आणि 71 नगरसेवक जे आहेत बहुजन विकास आघाडीचे सर्वाधिक निवडून आणून महापालिकेत एक हाती सत्ता जे हितेंद्र ठाकूर यांनी आणलेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये हितेंद्र ठाकूर सपोर्ट देणार की आमदारकीची माळ गळ्यात घालून घेणार हे देखील पाहावं लागणार आहे। हितेंद्र ठाकूर यांनी प्रसार माध्यमांना नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूया। आपण जो सकाळपासून जे चर्चा सुरू आहे की विधान परिषदेची जागा आहे क्षितिज ठाकूरला मिळणार, काय त्याच्या संदर्भात झालेलं आहे? इथे बैठकी झाली, ती कधी झालेली? मी काय बोललो, घोडा मैदान जवळ आहे, थांबा ना, काय घाई आहे तुम्हाला? पण एकूण 71 मतं जे आपले आहेत त्या मतासाठीची जी बेरीज सुरू आहे, यासाठी हे चर्चा आहे का क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी मिळण्याची आपली काही चर्चा झाली का? 71 मतं नाही, राष्ट्रवादी आमच्या बरोबर आहे, कम्युनिस्ट आमच्या बरोबर आहेत, आम्ही सगळे एकत्र असतो, त्यामुळे बऱ्यापैकी मत आहेत। काळजी करू नका, काळजी करू नका। 38 मतं आहेत राष्ट्रवादी पवार साहेबांचं आहेत, कम्युनिस्टांची 6-7 मतं आहेत, आणखीन काही आहेत अपक्ष, हे बऱ्यापैकी आहेत। तुम्ही काहीही काळजी करू नका। भाजपाकडून तुम्हाला बोलवणं आलंय का? मी काय बोललो, घोडा मैदान जवळ आहे। काल रवींद्र फाटक यांनी आपली भेट घेतली, या भेटीमध्ये 2 दिवसापूर्वी भेटले। काय चर्चा झाली? कारण जे इच्छुक असतात ते सगळे भेटतात। रवींद्र फाटक स्वतः इच्छुक होते, त्याने तुमची भेट घेतली आणि मदत मागितली। अहो बरोबर आहे ना, ते काय इकडे आलेले ते काय देण्याकरता नाही, घेण्याकरता। तुम्ही काय मागणी केली का यंदा मी क्षितिज ठाकूर उभा राहते त्यांना मदत करा म्हणून? घोडा मैदान जवळ आहे। सगळ्या पक्षाचे तुमचे चांगले संबंध आहेत, प्रत्येक जण मदत करणार, प्रश्न नाही। आम्ही फक्त इलेक्शन मध्ये एकमेकाचे समोर असतो, बाकी माझी गरज सगळ्यांना लागते। पण आपण विलिनीकरणाचं जे म्हणतात त्याचं काय आहे? पक्ष विलिनीकरण होणार, विलिनीकरणावर तुमची काय? आगे आगे देखो होता है क्या, बोला विलिनीकरण, आगे आगे देखो होता है क्या, हे संकेत समजायचे काय? विलिनीकरणाचे समजायचे का? आगे आगे देखो होता है क्या। एकनाथ शिंदे बरोबर बोलणं काय झालं काय फोनद्वारे? एकनाथ शिंदे मी आता निघालोय ठाण्याला,
कुठे ते नाही माहिती. शिंदे मी साहेबांना निघालोय तुमच्या करता, मी इकडे आलो, नाही तर परस्पर जाणार. शिंदे साहेबांची भेट घेणार आहेत का आता ते? शिंदे साहेबांची भेट घेणार आहेत? मी काय बोललोय, आता निघालोय. काही विरोधकांची या बातमीनंतर रात्रीची झोप उडाली काय? मला माहित नाही. या प्रभाग समितीच्या निवडणुका ज्या रखडल्या आहेत या संदर्भात काही वाटाघाटी होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे, त्याबद्दल काय सांगाल? होतील. प्रभाग समिती काय, उद्याला आम्ही कोर्टात जाऊ. तो अधिकार आमचा आहे, महापालिकेचा आहे. आम्ही कोर्टात जाऊन घेऊ. त्याची चिंता नाही काय करू. ठाणे बँकेचं इलेक्शनही होऊ घातलेलं आहे, त्याबद्दलही काय आहे का तडजोड वगैरे? ठाणे बँकेच्या इलेक्शन मध्ये आपलं चष्म्यावर चष्मा असतो, ठाणा बँकेमध्ये वर्चस्व असतो, त्यावेळेला एकनाथ शिंदे काही मदत मागितली का? तो एक आहे काय? सगळेच पक्ष तिकडे आम्ही एकत्र आहेत. मुंबईकर, अमित घोडा हे शिवसेनेचे आहेत, तुम्हाला माहित नसेल तर. शिंदे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. निलेश भोईर आणखीन कोणतरी काँग्रेसचे आहे. तलासरी मधून कम्युनिस्टांचा डायरेक्टर आहे. आणखीन कोणता पक्ष बाकी राहिलाय? भाऊ कुराडे बीजेपीचे आहेत. हे सगळे पॅनल मध्ये असतात. त्याच्यामुळे तिकडे पक्षीय, ती माझ्या पक्षाची याच्या पक्षाची असा विषयच येत नाही. त्याच्यामुळे ठाणे जिल्हा बँक याच्यावर किसन कथुरे जे बीजेपीचे आमदार आहेत, त्यांचा उपाध्यक्ष आहे आता बँकेवर. ते किसन कथुरे बरोबर असतात. त्यामुळे ठाणे जिल्हा बँक आणि राजकारण, कोणताही पक्ष हा विषयच येत नाही. पण मतांची जर गोळाबेरीज केली तर आपल्याकडे किती मतं आहेत? काय बोललो, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट, आणखीन काही, असे आम्ही सगळे एक आहोत. किती पर्यंत जाईल तो? दाखवू ना वेळेवर. असंही होऊ शकतं की इथे क्षितिज ठाकूर अर्ज दाखल करतील आणि इतर पक्ष क्षितिज ठाकूरांना पाठिंबा देतील. आणि मी काय बोललो, घोडा मैदान जवळ आहे. पण भरतील का ते अर्ज भरतील का? राजकारणात कोणतीही गोष्ट नाकारता येत नाही. अर्नाळ्याला घरात तोडली. एकंदरीत विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात बहुजन विकास आघाडीची काय भूमिका असेल? अरे कमाल आहे, घोडा मैदान जवळ आहे. भूमिका करू स्पष्ट वेळेवर. पण सगळ्यात महत्वाचं आहे की या प्रत्येक वेळी निवडणुकीचा जर अनुभव घेतले तर जसं की प्रहार संघटनेनं या सगळ्या तडजोडी खात्यात स्वतःचा पक्ष विलीन केला. सकाळपासून जी चर्चा आहे की बहुजन विकास आघाडी सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीवरती पक्ष विलीन करण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा, महापालिकेच्या निवडणुका या सगळ्या जर एकंदरीत गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपले अप्रत्यक्षरित्या घोडा मैदान जवळ आहे. कुठेतरी याकडे वाटचाल करता येईल. घोडा मैदान जवळ आहे. पण जर अशी शक्यता तर लेखी बहुजन विकास आघाडीला सीट देतात तर आमदारकीचा फॉर्म तुम्ही भरणार की क्षितिज ठाकूर? मला आमदार व्हायची अजिबात इच्छा नाही. क्षितिज ठाकूर आमदार व्हावे असं तुम्हाला वाटतं? कोणताही बाप पोरावर प्रेम करतो, कोणताही बाप. माझं काय क्षितिजचं वाकडं नाही, पण वाकडं असतं तरी बाप म्हणून मी पोराच्याच पाठिंबा राहणार. यावर कुठे बोलणं केलं आहे का? भाजपबरोबर बोलणी झाली आहे का? शिंदे गटाबरोबर बोलणं झालं आहे का? पुढचा विषय तू अर्नाळला ते घर